वेलकम एलिमेंटरी स्टुडंट्स. आजचा 7वा प्रश्न आहे जॉमेट्रीचा. बघा इथे लिहिलं आहे मी. क्वेश्चन 7. ड्रॉ अ ट्रायंगल ए बी सी. लेंथ ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. लाईन बी सी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड लाईन ए सी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे ट्रायंगल. त्याची तिन्ही बाजू या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे ए बी ही बाजू आहे 6 सेंटीमीटरची, बी सी आहे ही 5 सेंटीमीटरची आणि ए सी आहे ही 4 सेंटीमीटरची. तर असा हा आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काढायचा आहे तो खालची रेषा काढायची आहे आपल्याला. ए बी ही आहे 6 सेंटीमीटर लांब. तर आधी आपण एक ए बी रेषा इथं काढून घेऊ. हा पॉईंट ते हा पॉईंट 6 सेंटीमीटर. अतिशय काळजीपूर्वक माप घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला एक कंपासमध्ये 5 सेंटीमीटरचं माप घ्यायचं आहे. मी इथं 5 सेंटीमीटरचं माप इथं पॉईंट करून घेतो. 5 आणि ए सी आहे ते 4. तर ए सी ही 4. तर आपल्याला हे डिस्टन्स इथं आता या पॉईंटवर इथं टोक ठेवून हे जे 5 सेंटीमीटर होतं तिथं पेन्सिल ठेवायची आहे आणि ह्याला नाव द्यायचं आहे ए बी. तर आपण 5 सेंटीमीटर काय आहे बी सी. तर बीवर हे टोक ठेवायचं आहे आणि वरती एक आर्क मारून घ्यायचा आहे असं. आता आपल्याला ए सी काढायची आहे. तर ए सी किती दिलेली त्यांनी 4 सेंटीमीटर. हा जो छेदनबिंदू आहे याला डार्क करून घ्यायचा आहे, हायलाईट. याला नाव द्यायचं सी. आता आपल्याला ए आणि सी हे जॉईंट करून घ्यायचे. नंतर बी आणि सी हे आपल्याला जोडून घ्यायचे. नाव द्यायचं आपल्याला ए बी किती आहे 6 सेंटीमीटर, बी सी आहे 5 सेंटीमीटर आणि ए सी आहे 4 सेंटीमीटर. कुठलीही आपल्याला फिगर काढताना आपल्याला त्याला त्याचे जे माप आहे डिस्टन्स ते आपल्याला लिहिणं बंधनकारक आहे. नाही लिहिलं तर त्याचे मार्क कमी होतात. अच्छा, पुढचा प्रश्न आहे 8वा. आपण याच्या आधी रेषेचे समान भाग केले होते, पण आता अनइक्वल पार्ट्स करायचे आहेत आपल्याला. तरी सांगितलं आहे डिवाइड लाईन पी क्यू इज 8 सेंटीमीटर लॉंग इन 7 इक्वल पार्ट्स. म्हणजे 8 सेंटीमीटर पी क्यू रेषेचे आपल्याला समान 7 भाग करायचे आहेत. तर याची मेथड खूप वेगळी आहे, जरा नीट काळजीपूर्वक बघा. सगळ्यात आधी आपल्याला रेषा पी क्यू काढायची आहे. ती आहे 8 सेंटीमीटर. व्यवस्थित काढायची आहे रेषा, तिरपी वगैरे जाऊ द्यायची नाही आहे. आधी पॉईंट करून घ्यायचा. 8 सेंटीमीटर रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे. आता कंपासमध्ये आपल्याला 40 डिग्रीचा अँगल घ्यायचा आहे आणि एक क्रॉस रेष काढून घ्यायची आहे आपल्या वरती या साईडला. लांबपर्यंत जाऊ द्यायची आहे तिला. सेम खालच्या साईडला पण आली पाहिजे 40 डिग्री. आता कंपासमध्ये आपल्याला थोडंसं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला 7 पार्ट्स करायचे आहेत. त्यामुळं हा जो पार्ट आहे ह्याचा पेन्सिलचा हलला नाही पाहिजे आणि ह्याच्यावर आपल्याला मार्क करत जायचं 7 ठिकाणी. 1 2 3 4 5 6 7. सेम आपल्याला इकडे असंच करायचं आहे. खाली 1
2 3 4 5 6 7. समजलं? आता ह्याला नाव देऊन घेऊ आपण PQ. हे आहे 8 सेंटीमीटर. आता बघा, नीट बघायचं आहे आपल्याला. हा पहिला पॉईंट तर याचा शेवटचा पॉईंट हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. आपल्याला 7 पार्ट करायचे आहेत. पट्टी हलवायची नाही आहे, रेषा एकदम परफेक्ट आली पाहिजे. दुसरा पॉईंट तर याचा दुसरा पॉईंट, ह्याचा तिसरा तर ह्याचा तिसरा, खालून ह्याचा चौथा तर ह्याचा चौथा, ह्याचा पाचवा तर ह्याचा पाचवा, ह्याचा सहावा तर ह्याचा सहावा, पुढचा आणि शेवटचा. बघा, रेषा बरोबर ह्या पहिला पार्ट 1 2 3 4 5 6 आणि 7 पार्टमध्ये ही रेषा PQ ही आपण 8 सेंटीमीटर रेषा 7 पार्टमध्ये आपण तिला डिवाइड केली आहे. नक्की याचा सराव करून बघा. सराव केल्याशिवाय हे येणार नाही आहे. थँक्यू व्हेरी मच. बघत राहा अभिज आर्ट.